मला सुषमाताई तुम्हाला एक प्रश्न मी बघतोय, लोकांच्या ज्या कमेंट्स येतात, लाईव्ह बघणारे प्रेक्षक आहेत ना, त्यांच्या काही कमेंट्स याच्याकडे तुम्ही बघावं. विरोधी पक्षातल्या तुम्ही नेत्या जरी असेल तरी सुद्धा काही प्रेक्षक आहेत माझ्याकडे जे चर्चा लाईव्ह बघतायत. एक प्रेक्षक आहेत, त्यांचं म्हणणं आहे, ज्ञानेश्वर अंबुरे नावाचे प्रेक्षक आहेत जे आम्हाला सांगतायत यूट्यूबवरती बघताना की गरीब महिलांसाठी ही अमाऊंट खूप मोठी आहे. महिन्याला 1,500 रुपये ही काही कमी रक्कम नाही आहे. महिन्याचा किराणा त्याच्यामध्ये येतो. त्यांचं इतरही असेच सेम काही कमेंट्स आहेत इथे. पण आता तुम्हाला विरोध करताना हा राजकीय विरोध आहे. तुम्ही त्या योजनेच्या योजना किती त्यांच्यासाठी पॉलिटिकली फायद्याची ठरेल वगैरे निवडणुकांसाठी आणला, हा मुद्दा आपण बाजूला ठेवूया, त्याच्याबद्दल आपण चर्चा केली सुद्धा. पण तुम्ही असं ज्याप्रमाणे तुम्ही धडधाकटपणे सांगता, म्हणजे तुमच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे ज्याप्रमाणे सांगतात की मराठा आरक्षणाचा मुद्दा तुम्ही समोर आणला तर मी समोर त्याला पाठिंबा देईल. इथे महिलांचा प्रश्न आहे. महिलांच्या प्रश्नावरती आपण एकत्रित राहून त्याला समर्थन देऊ शकत नाही का? की जसं उद्धव ठाकरे म्हणतात की मराठा मुद्द्यावरती मी सरकारला समर्थन देईल, इथे माझ्या माय बहिणींचा प्रश्न आहे, त्यांना मी समर्थन देईल, अशी भूमिका घेऊन आपण किमान महिलांसाठी या मुद्द्यावरती एक पॉलिटिकल त्याच्यावरती युनिफॉर्मिटी आणू शकत नाही का? एकमत आणू शकत नाही का? कमलेश दादा, माझी अशी धारणा आहे, माझा असा विश्वास आहे की तुम्ही प्रोग्रेसिव्ह विचारांचे संपादक आहात. जी बिलकुल. आणि त्यामुळे मी फार अत्यंत गांभीर्याने पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की योजनेला कुणाचाही विरोध असायचं कारण नाही. एक महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांकडून याला कुठेही विरोधाचीच भाषा मी बघितली. मग त्या सुप्रिया सुळेंचे आजचं स्टेटमेंट असू दे किंवा तुमच्या इतर पक्षाच्या नेत्यांचं सगळ्यांचं स्टेटमेंट याच प्रकारे येत आहे. म्हणून मी हा प्रश्न विचारतो की तुमचा विरोध का? हा, मी आपल्याला सांगितलं पाहिजे, योजनेला विरोध असण्याचं कारण नाही. मुद्दा असा आहे की तुम्ही एकीकडे लाडकी बहीण म्हणता, त्याच वेळेला तुम्ही बॅनरवर लिहिता की बहिणींना मिळेल आता हक्काचं माहेर आणि काहीतरी 1500चा आहे. दादा, मला असं सांगा की जर बहिणीला ओवाळणी असा तुमचा भावनिक त्याला तुम्ही इमोशनल टच द्यायचा प्रयत्न करत असाल तर भाऊ बहिणीला जे काही देतो त्याची बॅनरबाजी करतो का? कितीतरी असे भाऊ आहेत की आपल्या बहिणींना न सांगता, बहिणींचीच काय तर बहिणींच्या मुलांची सुद्धा प्रचंड काळजी घेतात, शिक्षण पूर्ण करतात. आमच्या गावाकडे तर भाचीचं कन्यादान करणं पुण्याचं काम आहे म्हणत कित्येक भाऊ आपल्या बहिणींच्या मुलींची लग्न सुद्धा लावून देतात. पण ते बॅनर लावत नाहीत. ज्या किळसवाना जो प्रकार चालू केला, गेल्या 4 दिवसामध्ये जो उच्छाद मांडला, अत्यंत ओंगळवाण्या पद्धतीने शेकडो कोटी रुपये जे बॅनर आणि जाहिरातबाजीवर खर्च केले, विरोध त्याला आहे, विरोध योजनेला नाही. हे पुन्हा नीट लक्षात घ्या. तुम्ही जो ओंगळवाना प्रकार करताय, तुम्ही जी जाहिरातबाजी करताय, तुम्ही जे सातत्यानं काय उपकार करताय का तुम्ही 1500 देताय? म्हणजे मी मगाशीच म्हटलं, तिघं पण काही खिशातनं देत नाहीत. अजित पवारांनी खिशातनं काढले नाहीत, ना शिंदेंनी काय 50 खोक्यांमधले काढले नाहीत किंवा फडणवीसांनी पण काढले नाहीत. पैसे लोकांच्या कष्टाचे आहेत, लोकांनी टॅक्स भरलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आमच्या बहिणींना देऊन उपकार करत नाहीत. तुम्ही आमच्या बहिणींना 1500 काय 2000ही दिले तर उपकार होत नाही. आणि 1500ची अमाऊंट पण गोरगरीब बाईसाठी जास्तच असते. पण तुम्ही तिच्या गरिबीची थट्टा उडवता काय? बॅनरबाजी कशासाठी करताय? जाहिरातबाजी का करताय? का तिच्या गरिबीची थट्टा उडवताय तुम्ही? कुठल्याही गरीब बहिणीची भाऊ अशी थट्टा उडवत नसतो. काय गलिच्छ पद्धतीने काय ते अजित आणि दुसरी गोष्ट काय ते रुपाली ठोंबरे म्हणाल्या की तुम्हाला अजित दादा आधी चांगले वाटत होते नंतर नाही का? त्यांना मी सांगितलं पाहिजे, तुमच्यात पुन्हा एकदा सांगते, ठोंबरेजी तुमच्यात आणि चाकणकर बाईंमध्ये, तुमच्यात आणि वाघबाईंमध्ये फरक आहे. सो तुम्ही तो फरक मेंटेन करा आणि समजून घ्या की अजित पवारांच्या यात्रेमध्ये त्यांना विरोध करणारी आशा बुचके नावाची महिला ही महाविकास आघाडीची नाही, ती भाजपची बाई आहे. भाजपची लोक तुम्हाला विरोध करतायत, आम्ही नाही. ज्या पद्धतीने तिकडे रामदास कदम तटकरेंचा वाद रंगलाय किंवा रामदास कदम आणि चव्हाणांचा वाद रंगलाय, की मला माहिती आहे आशा बुचके या भाजपच्या आहेत. पण तुमच्यामध्ये सुद्धा काँग्रेस, तुमचा पक्ष आणि राहिलेला शरद पवार साहेबांचा पक्ष तू मे किंवा कार्यकर्त्यांच्या गोष्टी होतातच. आणि एक सगळ्यात महत्वाचं, अजितदादांनी उपकार केले नाही, मी महायुतीने उपकार केले नाही, हे मगाशी मी बोललेले. खारीचा वाटा आणि सरकारवर ज्या खुर्चीवर बसले ती देण्याची ताकद मात्र अजितदादांनी ठेवलेली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1500 रुपये हे गोर माता भगिनीसाठी फार मोठी रक्कम आहे. पण सरकार म्हणून जेव्हा आपण खुर्चीवर बसतो
तेव्हा आपल्या जनतेला देण्याची दानत असते. ज्या पद्धतीने तुम्ही आधीच्या सरकारमध्ये उद्धव साहेबांनी काम केलं म्हणतात, तेव्हा त्यांनी जे काही काम केलं ते थोडीच घरचे पैसे आणून केलेलं होतं का? ते सरकारचेच पैसे होते. म्हणून मी 10 वेळा सांगतेय की आमच्या सरकारने जे काम करतं ते सरकार म्हणून जनतेच्याच टॅक्सचे पैसे आहेत, परंतु माता भगिनींना ते थेट पोहोचवण्याचं काम हे महायुतीच्या माध्यमातून अजितदादांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे मला म्हणायचं की तुम्ही त्यातनं बाहेर पडलं पाहिजे. सुषमाताई, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा. हा, या लाडकी बहीण योजनेमध्ये कुणी पैसे खाल्लेत तर त्याला मी मान्य करेल तुमचा आरोप. तुम्ही विरोधक म्हणून नुसतेच टोमणे देणार आहात, नुसतेच बोलणार आहात का जनतेच्या कामासाठी काही बोलणार आहात, ते काम करून देणार आहात? मग जरी मी तुमच्या समोर सरकार म्हणून असले तर कधीतरी मोठं मन करून कौतुक करावं ना. म्हणजे अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची अपेक्षा आहे. माझा जरी विरोधक असला, त्यांनी चांगलं काम केलं तर मी त्याचं कौतुक करेल, कारण का ते जनतेच्या फायद्याचं, त्यांच्या विकासाचं, त्यांच्या प्रश्नाचं असणार आहे. म्हणून तर थोडंसं सुषमाताई नेहमीच विचाराने किंवा ज्या काही ज्ञानाने बोलतात, तर मला वाटतं सुषमाताईंनी 2 पावलं पुढे यावी आणि अजितदादांचं महायुती कौतुक करावं की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्ही थेट पोहोचवले. तुमचे जे दुसरे प्रश्न आहेत त्याच्यावर तुम्ही बोलू शकता, तुमचा अधिकार आहे, तो लोकशाही दिलेला आहे तुम्हाला. पण सातत्याने दादांचा तिरस्कार करणं योग्य नव्हे. रुपालीताई, मला तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, जो एक वारंवार ह्या योजनेबाबत मी सुरुवातीच्या काळामध्ये मध्य प्रदेशच्या लाडली बहिणा योजनेबद्दल बोललो, पण आता ही योजना तिथे खूप सक्सेसफुल ठरली, पण त्या योजनेचा एक चेहरा होता, एकमेव चेहरा होता, एक म्हणण्यापेक्षा एकमेव चेहरा होता, शिवराजसिंग चौहान. शिवराजसिंग चौहान हे तिथे मामा म्हणून ओळखले जायचे. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं प्रेक्षकांना की कशा प्रकारे ती योजना तिथे लोकप्रिय ठरली आणि शिवराजसिंग चौहान तिथे शिवराज मामा म्हणून कसे पॉप्युलर झाले. इथे 3 खरं तर योजनेसाठी आपण म्हणू शकतो चेहरे आहेत. 3 मामा आपल्याकडे कदाचित असू शकतात. एकनाथ शिंदे स्वतः आहेत, मुख्यमंत्री ज्यांच्या नावाने योजना आहेत. अजित पवार स्वतः एक नवीन रूपामध्ये आपल्याला महाराष्ट्रात ही योजना घेऊन जाताना दिसतात. त्यात तुम्ही नाकारणार नाही ती गोष्ट, नवीन गुलाबी रंगामध्ये आपण त्यांचा एक वेगळा पॅटर्न आपल्याला अजित पवारांचा बघायला मिळतो. सोबतच काल आम्ही मुंबईमध्ये आमचा लाडका देवाभाऊ बघायला मिळालं. जनरली राजकीय प्रुडन्स, पॉलिटिकल प्रुडन्स असं सांगतं की जेव्हा अशी योजना असते, तुम्ही एखादा मोठा जसं लोकसभांमध्ये गॅरंटी मोदींची होती, एकच चेहरा होता, मोदी की गॅरंटी म्हणून पुढे आणली गेली. एकच चेहरा जेव्हा असतो तेव्हा अशा योजना कुठेतरी लोकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचू शकतात. इथे तुमच्या योजनेचा चेहरा 3 असल्यामुळे कुठेतरी कन्फ्युजन आहे आणि याच्यातून कुठेतरी श्रेयवादाची लढाई आहे ती दिसून येते, असा आरोप होतोय. नाही, एक लक्षात घ्या, महायुती सरकार म्हणून ती योजना जनतेपर्यंत, माता भगिनीपर्यंत पोहोचली. ती त्या आकडावरनं, जेवढे अर्ज आम्हाला मिळाले आहेत त्याच्यावरनं ही योजना यशस्वी झाली, हे तिवार सत्य आहे. आता राहिला चेहरा, तर लक्षात घ्या, आधीच्या ज्या काही चुका झाल्या असतील किंवा एक जो चेहरा आहे तो लोकांमध्ये नाही. विधानसभेला ज्यांचे कुणाचे जास्त लोकप्रतिनिधी निवडून येतील ते आमचे असू द्या नाही तर अजून कुणाचे असू द्या, तेच मुख्यमंत्रीचा जो तो चेहरा असेल तो त्यावेळी ठरला जाईल. त्याच्यामुळे कुठल्याही श्रेयवादाची नाही लढाई नाहीये. प्रत्येक जण आपल्या पक्षाचं